श्रोते हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की तू मी हा लाजरा चंद्र आहे. तू मी हा लाजरा चंद्र आहे, तुझ्या माझ्या क्षणांच्या सोबतीला. तू मी हा लाजरा चंद्र आहे, तुझ्या माझ्या क्षणांच्या सोबतीला. किती घट्ट रेशीम बंद गुंफतो ना, किती घट्ट रेशीम बंध गुंफतो ना, नात्यांची परिभाषा समजावताना तुला, नात्यांची परिभाषा समजावताना तुला. तर ही माझी एक चारोळी होती आणि मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की तुझ्याचसाठी सजले अवघे अंबर सारे, तुझ्याचसाठी सजले अवघे अंबर सारे. फिका वाटे चंद्रनी लखा करणारे ते तारे, फिका वाटे चंद्रनी लखा करणारे ते तारे. आरस पाणी लावण्यवती दिसे अप्सरा, आरस पाणी लावण्यवती दिसे अप्सरा. लोभस रूप जगाहून वाटे मजण्यारे, लोभस रूप जगाहून वाटे मजण्यारे. नागमोडी चालतातून नजरा वळती साऱ्या, नागमोडी चालतातून नजरा वळती साऱ्या. करता पदराशी अल्लड चाळा भान न उरे, करता पदराशी अल्लड चाळा भान न उरे. हसून लाजते अशी मन माझे होई फितूर, हसून लाजते अशी मन माझे होई फितूर. नकोस ठेवू तू डोळ्यांवर बटांचे पहारे, नकोस ठेवू तू डोळ्यांवर बटांचे पहारे. आणि मी शेवटी असं लिहिलंय की आतुरलो कधीचा विसावण्या कवेत तुझ्या, आतुरलो कधीचा विसावण्या कवेत तुझ्या. सोड बहाणे सखे फुलू दे प्रेमाचे फुलोरे, सोड बहाणे सखे फुलू दे प्रेमाचे फुलोरे, प्रेमाचे फुलोरे. तर ही माझी एक कविता होती. श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात. आणि त्या सुंदर अशा चारोळीमध्ये सौ शरयू कुलकर्णी मॅडम लिहित आहेत पुणे येथून. सौ शरयू कुलकर्णी मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की ती दिसली शृंगारात शरदाच्या चांदण्यात, ती दिसली शृंगारात शरदाच्या चांदण्यात. सुंदर धवल वस्त्रात खुलवून प्रसन्नता जीवनात, सुंदर धवल वस्त्रात खुलवून प्रसन्नता जीवनात, प्रसन्नता जीवनात. वाह! तर ती शृंगाराने सजलेली, ती शरदाच्या चांदण्यात न्हालेली, ती सुंदर सुंदर धवल वस्त्रामध्ये आलेली आणि जीवनामध्ये ती प्रसन्नता खुलवून गेलेली. खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या एका चारोळीमध्ये संजय सांगोलकर सरांनी लिहिलंय करकम येथून. संजय सांगोलकर सर लिहित आहेत करकम येथून की स्निग्ध चांदणे पौर्णिमेचे दुग्ध शर्करा एकांत सुंदर, स्निग्ध चांदणे पौर्णिमेचे दुग्ध शर्करा एकांत सुंदर. ती आणि रास कोजागिरी, ती आणि रास कोजागिरी. दोन जीव जाणती अंतर, दोन जीव जाणती अंतर, दोन जीव जाणती अंतर. वाह! आणि खरंच की पौर्णिमेच्या स्निग्ध अशा चांदण रात्री दुग्ध शर्करा एकांत सुंदर असा योग असतो. ती आणि रास कोजागिरीची एकच असते आणि जे अंतर असतं ते अंतर फक्त दोन जीव जाणत असतात. खूप अप्रतिम अशी शब्दरचना होती. पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये सौ दुर्गा देशमाने राऊत मॅडम लिहित आहेत. सौ दुर्गा देशमाने राऊत मॅडम यांनी लिहिलंय की रात कोजागिरी तिच्या सोबतीने रंगली, रात कोजागिरी तिच्या सोबतीने रंगली. हात हाती माझा प्रीतही दंगली, हात हाती माझा प्रीतही दंगली, प्रीतही दंगली. वाह! आणि हातामध्ये हात घेऊन दंगलेली प्रीत आणि कोजागिरीच्या रात्रीला तिच्या सोबतीनं तिची सोबत, तिच्या सोबतीचा तो क्षण खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता. पुढच्या एका रचनेमध्ये सतीश गंगाधर येवला सर लिहित आहेत तिळवण तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथून. सतीश गंगाधर येवला सरांनी तिळवण तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथून लिहिलंय ती मज भेटता या शीर्षकाखाली की ती मज भेटता उसळे लाट मनाच्या सागरी, ती मज भेटता उसळे लाट मनाच्या सागरी. तो चंद्र चांदण्यात रमता, तो चंद्र चांदण्यात रमता. भासे दोघांची आमुची प्रीत शुभ्र कोजागिरी, भासे आमच्या दोघांची प्रीत शुभ्र कोजागिरी, शुभ्र कोजागिरी. वाह वाह वाह! आणि खरंच
की ती जेव्हा भेटते तेव्हा मनाच्या सागरामध्ये असंख्य अशा लाटा उसळतात आणि तो चंद्र जेव्हा चांदण्यांमध्ये रमतो तेव्हा आमच्या दोघांची जी प्रीत आहे ती प्रीत म्हणजे शुभ्र अशी कोजागिरी असते. असं खूप अप्रतिम असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. आणि या प्रीत शुभ्र कोजागिरीच्या अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये अंजली सामंत मॅडम लिहित आहेत डहाणू येथून. अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू येथून लिहिलं आहे की कोजागिरीला होती तुझी साथ, होता हात तुझ्या हातात. कोजागिरीला होती तुझी साथ, होता हात तुझ्या हातात. चंद्र होता साक्षीला डोळ्यात तुझ्या माझ्या. चंद्र होता साक्षीला डोळ्यात तुझ्या माझ्या. ती न सांगताच गेली सोडून हात, ती न सांगताच गेली सोडून हात, गेली सोडून हात. वाह वाह. तर विरहाचे जे आहेत ते खूप गहिरे असे भाव मॅडमच्या या सुंदर अशा रचनेमध्ये होते की कोजागिरी होती, तू होती, तुझा हात हातामध्ये होता आणि आपण तो कोजागिरीचा जो चंद्र आहे तो एकमेकांच्या डोळ्यामध्ये पाहिलेला होता आणि तो एकमेकांच्या डोळ्यामध्ये पाहिलेला जो चंद्र आहे तो चंद्र आठवत असताना न सांगता ती हात सोडून गेली. खूप अप्रतिम गहिरे असे विरहाचे भाव मॅडमच्या या सुंदर अशा रचनेमध्ये होते. पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्या सुंदर अशा रचनेमध्ये योगेश ना बेलोशे सर लिहित आहेत. योगेश ना बेलोशे सरांनी कोपरखैरणे नवी मुंबई येथून लिहिलं आहे आणि सर लिहित आहेत की गोष्ट त्या कोजागिरीची तिच्या माझ्या आठवणींची. गोष्ट त्या कोजागिरीची तिच्या माझ्या आठवणींची. आकाशातल्या त्या चंद्राप्रमाणेच नेहमी ती तेजस्वी दिसायची. वाह. आकाशातल्या त्या चंद्राप्रमाणेच ती नेहमी तेजस्वी दिसायची. सोबत असताना तिच्या शब्दानेच माझी भूक भागायची. सोबत असताना तिच्या शब्दानेच माझी भूक भागायची. दोघांमध्येही एकच साम्य असावं, दोघांमध्येही एकच साम्य असावं. वर्षात एकदाच समोर यावं आणि क्षणभराच्या आठवणी देऊन निघून जावं. दोघांमध्येही एकच साम्य असावं. वर्षात एकदाच सामोरी यावं आणि क्षणभराच्या आठवणी देऊन निघून जावं, निघून जावं, निघून जावं. वाह वाह वाह. आणि खरंच की कोजागिरीच्या दिवशीची गोष्ट अशी सुरुवात करून सरांनी आकाशातल्या चंद्राप्रमाणे ती तेजस्वी दिसायची असं तिच्या तेजाचं वर्णन करताना ती जेव्हा बोलायची तेव्हा तिच्या शब्दाने माझी भूक भागायची असं शब्दांकन केलेलं आहे. आणि दोघांमधलं एक साम्य जे आहे ते साम्य वर्णन करताना सरांनी म्हटलं आहे की वर्षात एकदाच सामोरं यावं आणि क्षणभराच्या आठवणी देऊन निघून जावं. आणि खरं आहे की आठवणी जरी क्षणभराच्या असल्या तरी त्या आयुष्यभर पुरतात. आठवणी जर सुंदर असतील, आठवणी जर गोड गोजिऱ्या असतील तर त्या आठवणींवर सुद्धा आपण जगू शकतो, नाही का? आठवणी या खूप महत्त्वाच्या असतात. आठवणी या सुंदर असतात, आठवणी या कटू असतात, आठवणी या रम्य असतात. म्हणून आपण आपल्या प्रत्येक शोमध्ये म्हणत असतो की आयुष्य हे क्षणांचं आहे. प्रत्येक क्षणांना सुंदर करूया. कोण मला काय करतं आहे, कोण मला काय देतं आहे ह्याचा विचार न करता मी इतरांना काय देतो आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. कारण आपण स्वतः आनंदी राहिलं, कारण आपण स्वतः समाधान मानलं, कारण आपण स्वतः अपेक्षांचं जे इतरांकडून अपेक्षांचं ओझं आहे ते जर कमी करून घेतलं तर मला असं वाटतं की प्रत्येक क्षण हा आनंदात जगता येतो आणि प्रत्येक क्षण हा सुंदर करता येतो. जेव्हा आपण आनंदी राहू, जेव्हा आपण सुख मानायला शिकू, जेव्हा आपण समाधानी राहू तेव्हा आपण आपल्या जो अस्तित्वाचा सुगंध आहे तो अवतीभवतीसुद्धा पसरत असतो. आपल्या अवतीभोवतालचं वातावरण जे आहे ते वातावरणसुद्धा जे आहे ते मंत्रमुग्ध होऊन जातं, ते आनंदी होऊन जातं. जसं की सरांनी क्षणांची सुंदर अशी व्याख्या, क्षणांचं महत्त्व त्यांच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये सांगितलेलं होतं. पुढच्या एका सुंदर चारोळी रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये काव्यरसिका या नावाने मॅडम लिहितात. सौरसिका आनंद शाळीग्राम मॅडम यांनी पुणे येथून लिहिलं आहे. काव्यरसिका सौरसिका आनंद शाळीग्राम मॅडम लिहित आहेत पुणे येथून. नभांगण या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलं आहे की चंद्र हसरा नभी उजळला केशर पिस्ता दूध मसाला. चंद्र हसरा नभी उसळला केशर पिस्ता दूध मसाला. शुक्र चांदणी नटली सजली भेट चंद्रमा आतुर झाली.
लक्ष दिव्यांच्या तारांगणी मधुर चंद्रमा स्वच्छंद चांदणी, दुग्धपानाची मौजच न्यारी साजरी करूया कोजागिरी, दुग्धपानाची मौजच न्यारी साजरी करूया कोजागिरी, साजरी करूया कोजागिरी. वाह. तर शुक्र चांदणी नटली सजली, भेट चंद्रमा आतुर झाली. तर कोजागिरीच्या त्या रम्य रात्रीचं अप्रतिम असं वर्णन मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होतं. पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये सुलभा सत्तुरवार मॅडम लिहित आहेत पुणे येथून. सुलभा सत्तुरवार मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की ती माझी गृहलक्ष्मी सुरेख अशी कोजागिरी. वाह वाह. ती माझी गृहलक्ष्मी सुरेख अशी कोजागिरी, जीवनी चांदणे टिपूर, जीवनी चांदणे टिपूर, नजर तिची जादू भरी, नजर तिची जादू भरी, नजर तिची जादू भरी. वाह. खरंच खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते की माझी गृहलक्ष्मी हीच सुरेख अशी कोजागिरी आहे आणि माझ्या जीवनामध्ये टिपूर असं चांदणं आहे, कारण ती माझी गृहलक्ष्मी आहे आणि तिची नजर जी आहे ती जादूभरी आहे. तर गृहलक्ष्मी म्हणजे सुरेख अशी कोजागिरी, असं गृहलक्ष्मीला कोजागिरीची तुलना करून खूप अप्रतिम मोजक्या शब्दामध्ये अप्रतिम असे भाव असलेली ही सुंदर अशी चारोळी होती. पुढच्या एका चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये श्री रमेश रामचंद्र मुळे सर लिहित आहेत. श्री रमेश रामचंद्र मुळे सरांनी लिहिलं आहे चाकण पुणे जिल्हा पुणे येथून. श्री रमेश रामचंद्र मुळे सर लिहित आहेत चाकण जिल्हा पुणे येथून की कोजागिरीच्या चंद्राला नवल आज वाटले, कोजागिरीच्या चंद्राला नवल आज वाटले, त्याचेच प्रतिबिंब त्याला अंगणी माझ्या दिसले. कोजागिरीच्या चंद्राला नवल आज वाटले, त्याचेच प्रतिबिंब त्याला अंगणी माझ्या दिसले. कौतुकाने प्रश्न त्याने केला, कौतुकाने प्रश्न त्याने केला, शीतलता आहे का? कौतुकाने प्रश्न त्याने केला, शीतलता आहे का? तेवढी माझ्याशी तुलना करायला, तेवढी माझ्याशी तुलना करायला. वाह वाह. खूप अप्रतिम. कारण कोजागिरीच्या चंद्राला वाटलेलं नवल आणि त्या कोजागिरीच्या चंद्राचंच अंगणामध्ये दिसलेलं प्रतिबिंब, त्याने केलेला कौतुकाचा प्रश्न, शीतलता. त्या प्रतिबिंबामध्ये प्रत्यक्षातल्या कोजागिरीच्या चंद्रा एवढी शीतलता आहे का, असा त्याचा प्रश्न. आणि सरांनी त्या प्रश्नाला अनुत्तरित सोडून दिलेला आहे. किती जवळीक असणारा, मनाला गारवा देणारा शब्द आहे शीतलता, नाही का? कारण शीतलता ही खूप महत्त्वाची असते. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की शीतलता एक माणसाच्या मनाला ताजंतवानं करते. शीतलता जी माणसाला जगण्याची नवी उभारी देते. शीतलता जी मनामधलं अंतर कमी करते. शीतलता शीतलता प्रत्येक व्यक्तीला हवीशी वाटते. त्या सुंदर अशा शीतलतेला, त्या कोजागिरीच्या चंद्राला काय वाटतं याबद्दलचे अप्रतिम असे भाव सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होते. पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये सौ मीना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण येथून. सौ मीना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण येथून लिहिलं आहे रास क्रीडा राधाकृष्णाची, या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत. सौ मीना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण इथून लिहिलंय की रास क्रीडा राधाकृष्णाची, जन्मोजन्मीची सखी ती आणि कोजागिरी. वाह. जन्मोजन्मीची सखी ती आणि कोजागिरी, रास रचन्या कृष्णा संगे, रास रचन्या कृष्णा संगे, दोघी येतसे धरेवरी, दोघी येतसे धरेवरी धरेवरी. वाह. आणि खरंच की ती आणि कोजागिरी या जन्मोजन्मीच्या सख्या आहेत आणि कृष्णा सवे रास रचन्या, दोघीही धरेवरी येतात. अप्रतिम असं शब्दांकन होतं. आणि या रचनेनंतर पुढच्या एका रचनेमध्ये मानिनी या नावाने मॅडम लिहितात. आरती धडे मॅडम यांनी भोसरी पुणे येथून लिहिलं आहे. मानिनी या नावाने मॅडम लिहितात. आरती धडे मॅडम भोसरी पुणे येथून लिहित आहेत की माझी कोजागिरी या शीर्षकाच्या अनुषंगाने की तुझ्या प्रेमाचं पांघरून शीतल चांदणं, तुझ्या प्रेमाचं पांघरून शीतल चांदणं, आई सरले कसे सारे कडू गोड क्षण, आई सरले कसे सारे कडू गोड क्षण, दिसे मज बघ दिव्य आत्मविश्वासाचे दान,
दिले मज बघ दिव्य आत्मविश्वासाचे दान, तुझ्या शुभ्र संस्काराच्या कोजागिरीत रमले माझे मन, तुझ्या शुभ्र संस्काराच्या कोजागिरीत रमले माझे मन, रमले माझे मन. वाह वाह वाह. खूप अप्रतिम आणि अगदी हृदयस्पर्शी भाव मांडणारी मॅडमची ही रचना होती. मॅडमनी लिहिलंय माझी कोजागिरी या शीर्षकाखाली की तुझ्या प्रेमाचं पांघरून शीतल चांदणं. शीतल चांदणं जे आहे ते तुझ्या प्रेमाचं मी पांघरलेलं आहे. आणि आई सरले कसे कडू गोड क्षण. आईला सांगत आहेत या रचनेमधून की तुझ्या प्रेमाचं शीतल चांदण्यांचं जे पांघरून आहे ते पांघरलेलं असल्यामुळं जे आयुष्यातले जे आहेत ते कटू क्षण गोड क्षण सरले. आणि आज जे दिव्य आत्मविश्वासाचं जे दान आहे माझ्याकडं ते तुझ्या शुभ्र संस्काराच्या कोजागिरीमुळं आहे आणि त्यामुळंच त्यात माझं मन रमलेलं आहे. खूप अप्रतिम भाव. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये सौ शुभांगी प्रवीण पोकळे मॅडम लिहित आहेत वर्धा इथून. सौ शुभांगी प्रवीण पोकळे मॅडम यांनी वर्धा इथून लिहिलंय. कृष्णाई या नावाने मॅडम लिहितात की ती आणि कोजागिरी म्हणजे जणू शरदाचं चांदणं. ती आणि कोजागिरी म्हणजे जणू शरदाचं चांदणं. तिच्या नभांगणी राहून ही, तिच्या नभांगणी राहून ही, तिच्याच मैफिलीत तिला मागणं, तिच्याच मैफिलीत तिला मागणं. वाह वाह क्या बात आहे. आणि खरंच की ती आणि कोजागिरी जणू शरदाचं चांदणं असतं आणि तिच्याच नभांगणी राहून तिच्याच मैफिलीत तिलाच मागणं हा आनंदच काही वेगळा असतो नाही का. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये श्री माधव सुखऱ्या गुरव सर लिहित आहेत. श्री माधव सुखऱ्या गुरव सरांनी लिहिलंय दे धक्का मारा या नावाने सर लिहितात. कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड पोस्ट अनगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून सरांनी लिहिलंय की कोजागिरीत दुधाळ चांदण्या परिती. वाह. कोजागिरीत दुधाळ चांदण्या परिती, त्याच कोजागिरीला लागले चंद्रग्रहण, त्याच कोजागिरीला लागले चंद्रग्रहण. पण चंद्राला ग्रहण न करता, पण चंद्राला ग्रहण न करता मी बसलो तिलाच करीत ग्रहण. पण मी बसलो तिलाच करीत ग्रहण. मी बसलो तिलाच करीत ग्रहण, तिलाच करीत ग्रहण. वाह वाह वाह.